डोंबिवली पश्चिमच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी जी डॉक्टरांना मारहाणची घटना घडली त्याच्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि भाजपचे महानगरपालिकेचे गटनेता शशिकांत कांबळे यांनी डॉक्टरांची भेट घेतली आणि सुरक्षाबाबत आणि शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जे इक्विपमेंट आहे, जे उपचार रुग्णाला दिला जातो त्याबाबत विचारपूस केली. कॅज्युअलिटीज पण असा प्रॉब्लेम होतो कधी कधी की बाबा एकमेकाला लागले तर अजून बरेच लोक आले तर मग तिथे जागेचं पण अडचण होते, ट्रीटमेंट द्यायलाही अडचण होते. आणि रात्री आपण हे जे मोठं गेट आहे ते बंद करायचं असंच ठरवलेलं आहे. आणि मग छोटं गेट आहे जिथून कॅज्युअलिटी रॅम्प पाहिजे ना, म्हणजे लागलं तर ट्रॉली येईल, लागलं तर व्हीलचेअर पण येईल आणि पेशंटवर एक किंवा दोन नातेवाईक येऊ शकतात. आपले सिक्युरिटी कुठे होते जसं कळलं की MSFची होते, आपले नाही आहेत, महापालिकेचे नाहीत, MSFचे आहेत. आणि ज्या वेळेला असं कळलं की आवाज आलाय, ऍक्च्युली कोणी फोन करून कळवलं नव्हतं, कारण फोन करून कळवतात, पण या गडबडीमध्ये त्यांना फोन करायला मिळालं नसेल. पण ज्या वेळेला आपले सिक्युरिटी आवाज आला तर वरती गेल्याच्या नंतर त्यांना संबंधित जे पोलीस होते म्हात्रे साहेबांबरोबर, त्या पोलिसांनी रोखलं त्यांना की तुम्ही आज जायचं नाही, आम्ही इथे आहोत, आम्ही सगळं हँडल करतो. आणि त्यांना आतमध्ये जाऊन असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहून दिले तिन्ही सुरक्षा रक्षक संबंध. आणि त्यांचे बॉडीगार्ड होते, त्यांनी पण त्यांना येऊ दिलं नाही. आणि हे घुसायचा प्रयत्न करतात, आम्हाला आज जाऊ दे, आम्हाला आज जाऊ दे, पण त्यांना जाऊ दिलं. काय करायचं मग प्रायव्हेट हॉस्पिटल जरा एक टाइम ओव्हर असतो किंवा 2 ते ते कॉल करत आहोत, लागत नाही टाइम त्यांचं असं होतं की म्हणजे नाही लागलं तर ऑप्शन त्यांनी असं सोनोग्राफी दाखवण्यासाठी आले असं मला सांगितलं. त्यांच्यामध्ये ऍडमिशन करून ते सोनोग्राफीमध्ये बाळाला मेंदूला रक्तस्राव कमी जातोय असं आणि 2 नाळ आहे म्हणून ते डिसिजन त्यांनी घेतले. 10 बेडचे NICU आहे आपल्याकडे आणि आणि ते बऱ्याच वेळा ते भरलेलंच असतं. आपण डायरेक्टली सायनच रिकमेंड केलं की दुसरं काय सांगितलं जवळपास आपल्याला रेफरल सेंटर जे आहे ना, म्हणजे असं ठरवून दिलेलं आपल्यासाठी या ह्याच्यासाठी ना, ज्या महिला म्हणजे डिलिव्हरीचे जे कॉम्प्लिकेशन आहेत त्याच्यासाठी सायन्स. आणि दुसरे जे आपले कधी कॅज्युअलिटीचे पेशंट असतात ते आपण कळवायला पाठवतो. आपल्याकडे पर डे डिलिव्हरी किती होतात? सध्या तरी कमी आहे, तरी किती? 3 ते 4. आणि नॉर्मल डेज मध्ये किती होतात? 6-7 पर डे. सेक्शन आणि महिन्याला तरी आपण किती डिलिव्हरीज करतो? 70 67. आपण सगळे पाहताय की त्या दिवशी जो काळ घडला विषय होता, त्या विषयामध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी प्रशासनाने तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय कमी आहे, काय पुरवठा आहे संदर्भामध्ये आम्ही एक टीपीची बैठक घेतली, त्यांची विचारपूस केली. ते पुढील काळामध्ये सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न. 7 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी येतात, हा प्रभाग आहे आणि कालच राजू पाटीलने आरोप लावलेला आहे की याच्या पुढची फळ बघावी, आमदार कुठे गेले तो रवी उभा कसं आहे, ज्यांनी जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना भाजप युतीचे आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमच्या युती पक्षामध्ये खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील योग्य ती त्यांच्यावर कारवाई करतीलच. शिवाय प्रशासनाने काय कारवाई केली तर आपण पाहिली असेल की जे सरकार म्हणून किंवा जे कायद्याने जे होतं आहे ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे, त्यांच्यावर केस नमूद झालेली आहे. त्यामुळे आणि शिंदे साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील आमचा त्यांचा विश्वास आहे की ते काय कारवाई करणार, तर ते इथे येऊन जर त्याविषयी काय बोलण्यापेक्षा केंद्रापासून पालिकेपर्यंत गेले अनेक वर्ष तुमची सत्ता आहे, मात्र तरी सुद्धा इथे जशा प्रकारे सुविधा दिल्या पाहिजेत त्या सुविधा दिल्या जात नाहीयेत, याकडे आपण कसं बघतो? कसं आहे, काही अडचणी असतात, त्या अडचणींमुळे ॲक्च्युली हे महानगरपालिकेचं
हॉस्पिटल आहे, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल नाही. लोकांची मेंटॅलिटी काय होते की हे सिव्हिल हॉस्पिटल समजून ते लोक त्यांना सगळ्या सुविधा इथेच पाहिजे. पण महानगरपालिकेमध्ये ज्या हॉस्पिटलचे काही नियम आहेत, काही त्यांचे ठरलेले आहेत, लिमिटेशन आहेत, त्यामुळे ते सगळ्यात एवढा सगळा प्रकार झाला, मात्र आयुक्तांनी जो स्टाफ आहे त्याची दखल स्टार्टला घेतली नाही, गुन्हा पण लवकर दाखल होत नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? गुन्हा लवकर गुन्हा झाला दाखल झाला ना, गुन्हा सांगतील पण माझं असं म्हणणं आहे की त्यामध्ये तुमचं म्हणणं की गुन्हा दाखल झाला नाही तर सगळं प्रोसिजर करायला थोडा वेळ लागतो. पण आयुक्त कुठेतरी कमी पडले नाही का या सर्व प्रकरणात? आयुक्तांनी बाजूच घेतली नाही स्टाफची, त्यांना बाहेर उभं केलं. असं कसं बघा केस झालं का? तुम्ही म्हणालात महापालिकेचं रुग्णालय आहे, सिव्हिल नाही आहे, पण दुसरीकडे अशी मागणी होती की एकतरी रुग्णालय सिव्हिलकडे जावं, राज्य शासनाकडे जावं, पण त्यासाठी कोणताही आतापर्यंत कुठच्याही नेत्याने त्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीये. दिलेले आहेत, चव्हाण साहेबांनी पत्र दिलेलं आहे, तरीच म्हणजे मागच्या वर्षी मागच्या टर्मला तरी पत्र दिलेलं आहे आणि त्याची प्रोसिजर चालू आहे. अडथळा म्हणतात, नेमका अडथळा कोण? अडथळा सर्वांना माहितीच आहे काय अडथळा आहे, कोण? सांगणं काय वेगळं वाटत. कारण आता तुम्ही सत्तेत आहात, सगळे तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र आहात, तरी विरोधकच नाही, तरी अडथळा काय? मग आता नक्कीच होईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे. विरोधच कोण नाही म्हटल्यावर आता अडथळा दूर होईल. आणि दुर्गा 100% दूर होणार. तुम्ही मध्यस्थी करणार आहात? करू ना तुमच्या सहाय्याने. पण आम्ही म्हणतो म्हणून तुम्हाला विरोधक नाही, पण तुमच्या मते काही तुम्हाला विरोध करता असं वाटतं का? आमचा कोणी विरोधक नाही, कारण भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत, त्यामुळे आणि शिवसेना भाजप युतीचे 103 नगरसेवक आहेत, 103 नगरसेवक. त्यामुळे आम्हाला विरोधक जे आहेत ते तुम्ही बघित असेल, त्यांचे विरोधक लढले पण आणि समाविष्ट झाले पण, त्यांच्याबद्दल काय हॉस्पिटलला महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाली. आपल्या युतीमधले महापौर महिला आहेत ते नाही आले, उपमहापौरांनी काही शब्द नाही काढला. त्यांना विचारा ना तुम्ही, आम्हाला म्हणजे 10वीच्या पासून 8वीच्या मुलांना विचारतो. जिल्हाध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने जी घटना घडलेली आहे, घटनेला जवळजवळ 4 दिवस सुट्टी केल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली नाही. काल ज्यावेळेस विरोधी पक्षातले किंवा तुमच्याच पक्षातले मनसेचे नेते ज्या वेळेस बोलले त्यावेळेस तुम्ही आले का, असा एक प्रश्न निर्माण होतो. काय सांगाल? जेव्हा तुम्हाला ही गैरसमज आहे, ज्या दिवशी घडलं त्या दिवशी स्वतः मी आणि चव्हाण साहेब आणि दीपिकेचे गटांचे सगळे आम्ही डॉक्टर संपर्क होतो, शुक्ला मॅडम संपर्क होतो, त्यांना चौकशी केली आणि हे बोलल्यावर याचा प्रश्न नाही. पण आता सर एक गोष्ट आहे, शिवसेनेच्या नगरसेवकांनी जे मारा त्याला काही आता कुठचेच सत्तेधारी अयोग्य वाटतं, कारण हॉटेलचं स्टाफची अरेरावी त्याच्यामुळे हे झालेलं सांगत आहे. तुम्ही त्याला योग्य मानता की अयोग्य? जी गोष्ट घडली आहे ती अतिशय चुकीची आहे, ती निंदनीय आहे. पण जे नगरसेवक रमेश पाटीलचे नगरसेवक आहेत यांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, ते तापट आहे, त्यांच्याकडनं ती मोठी चूक झालेली आहे. पण तेही युतीमध्ये नगरसेवक आहेत, आमच्या परिवारातले आहेत, आम्ही त्यांना नक्कीच समज देऊ, भारतीय जनता पार्टीवर नक्कीच समज देऊ. पण जे त्यांनी केले अतिशय चुकीचं आहे, त्याबद्दल आमचा काही म्हणणं नाही, ते घडू नये. आम्ही एक परिवार म्हणून वापरत आहोत, आम्ही त्यांना समज देऊ. आता केले परिवार त्या लोकांनी काय केले तर त्यांना शिक्षा झालेलीच आहे ना, केस वाढलेलीच आहे. ओके थँक्यू. मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या CMO आहेत सानिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी, त्याचबरोबर नंदुजी परब, शशिकांतजी कांबळे, आमचे उपमहापौर, आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचं तुम्ही पुरावे देखील मॅडमकडे घेऊ शकता. आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. जी घटना घडली तिचा निषेध केला, त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काय मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं. त्या पद्धतीने आपण पाहिलं की मारहाण झालेली आता तुमच्याच घटक पक्ष आहे मनसेने तुमच्यावरती आरोप लावला, तो रवी उगवला, हा रवी उगवला नाही आणि कुठंतरी ते गेले कुठं. आणि रवी म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून चुकायचं नसतं.
जे सूर्याकडे बघून चुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मला जे कधीतरी चुकवतात त्यांच्याबद्दल मला जास्त टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटलसारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे. आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा, याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं. स्टँडिंग कमिटी सारखं पद तुम्ही भोगलेलं आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीने जो पैसा येतो तो केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून आतापर्यंत ज्या योजना पैसा आलेला आहे त्या अर्थसंकल्पात ज्या ज्या योजना होतात त्या होत नाहीत आणि त्यामुळे या सुविधेचा नाही, अभाव तुम्हाला थोडंसं मी करेक्ट करतो की केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो तो फक्त सिव्हिल हॉस्पिटलला येतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 98,000 असतो आणि म्युन्सिपल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 60,000 असतो. तर आमच्याकडे डॉक्टर येणार कसे? जर आम्हाला दर्जा मिळाला तर आम्ही पगाराची वाढ करू शकतो आणि चांगले डॉक्टर तिथे येतील ना. आणि मी तुम्हाला बघा, आता आम्ही 1 तास झाला हॉस्पिटलमध्ये आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या आहेत त्या सुविधांमध्ये चांगल्या सुविधा देण्याचं काम लोकांना होतं. आपण बघत असाल तर लोकांची वर्दळ बघा आज किती आहे हॉस्पिटल. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की हे हॉस्पिटलमध्ये 14 गावं 27 गावं इतकी सगळी लोक इथे येत असतात. सुविधा देण्याचं काम आमच्या, मी असं नाही म्हणत की सगळ्या सुविधा चांगल्या आम्ही देतो. आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि शशिकांत कांबळेंनी डॉक्टरांना हेही सांगितलं की तुमचा जो खालचा स्टाफ आहे तो लोकांशी नीट बोलत नाही, त्यांना थोडी समज द्या आणि त्यांना थोडं लोकांशी नीट बोलायला नीट वागायला शिकवा. या सगळ्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीकडनं भविष्य काळामध्ये होणार.